काय नाव काका आपलं? रवींद्र रामदासजी गाडेकर. अच्छा, कुठले तुम्ही? वर्धेचेच आहे आम्ही प्रॉपर. अच्छा आणि माझं किराणा शॉप आहे अच्छा. डॉक्टर पंजाबराव देशमुख कॉलनी इथे. अच्छा आणि मी इथे 40 वर्षापासून राहतो. हा. माझ्या काकाचाच अनुभव. माझ्या काकूचा कमरीचं ऑपरेशन झालं होतं डॉक्टर जवादेकडे. ते काका तिथे घसरून असे पाय पडले होते तर त्यांना चालताही नाहीये. अच्छा आम्ही बाबाला सांगितलं का बाबा आपल्याला जावं लागते हा. आपल्या काकाकडे, त्यांचा असा असा प्रॉब्लेम झाला. तर ठीक आहे म्हणे आपण चाललं जाऊ. मग आम्ही गेलो आणि याचं तेल दिलं आणि लेप नेला. लेप नेऊन गरम करून त्यांना मस्त पाठीला लावून दिला. पहिले मालिश केली त्यांची छान आणि त्याच्यानंतर लेप बांधून दिला. आणि ते 2 दिवसातच त्याला एवढा आराम झाला, म्हणजे एका दिवसातच आराम झाला. तर सकाळी त्यांचा फोनच आला का बा रवी तुया आणि भरपूर आराम नाही. आणि आमच्या इथं 3 दिवसात लग्न होतं आमच्या घरी. तर लग्नात ते पुन्हा नाचले, म्हणजे जबरदस्त नाचले ते. तसेच आमचे धीरज गाडेकर डॉक्टर आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथीचे आहे ते. तर त्यांच्या आईला पण घुटण्याचा त्रास होता, घुटण्याचं ऑपरेशन सांगितलंय त्यांना. तर त्यांनी पण तेल आणि तात्पुरता आराम भेटते, म्हणजे 15 दिवस त्या काकू आमच्या चालू शकते रोडनी. आणि त्याच्यानंतर त्यांना ऑपरेशनचं त्यांना टाळणं चालू आहे. नाही बा आपण ऑपरेशन केलं तर एका जागेवरच होऊन जाऊ, तर हे मग टाळणं चालू आहे. त्याच्यानंतर माझ्या भावाच्या बायकोला नसेचा प्रॉब्लेम होता, नस दबल्या होत्या. एक साईडची पहिले दबली होती आणि दुसऱ्या साईडची दुसऱ्यांदा दबली. तर तिने डॉक्टर भरपूर केले. त्याच्यानंतर डॉक्टरजवळ इलाज नाही झाला. तर ती मला फोन आला, दादा म्हणे मला पायाचा त्रास आहे म्हणे, नस दबली, मी कोण्या डॉक्टरकडे जाऊ? म्हणे डॉक्टरकडे जाऊच नको, कुठेच नको जाऊ, बाबाचं तेल घे म्हणलं. एक मालिश केली, तिला रात्रीच आराम झाला. दुसऱ्या दिवशी फोन आला, दादा म्हणे तुनं माझे लय पैसे वाचवले म्हणे. म्हणजे बऱ्याच लोकांना याचा फायदा झाला. हो, भरपूर फायदा झाला याचा. म्हणजे कसं आहे, जो नेला त्याला आराम होतेच. शेवटी एक लोकांना काय आवाहन कराल तुम्ही या तेलाबद्दल? तेलाबद्दल काहीच नाही, त्यांना रेग्युलर हे वापरायला सांगायचं. कारण याच्यात एवढं जबरदस्त बाबाचं काम आहे का याच्यात जवळपास 32 प्रकारचे पक्वान टाकले, 20 प्रकारची झाडपत्ती आहे, 12 प्रकारचे खडे मसाले आहे, बडी विलायची आहे, छोटी विलायची आहे, लवंग आहे, कलमी आहे, शहाजिरं आहे, आंबी हळद आहे, पुन्हा ते दुसरी साधी हळद आहे, खडी हळद आहे. हे सर्व प्रकार बाबा टाकते. आणि खंडू चक्का वगैरे असे 32 प्रकारचे 20 प्रकारची झाडपत्ती टाकते. त्याच्यामुळे हे पूर्ण त्या मिश्रण तयार करते. भरपूर ठिकाणी चाललं. आम्ही आमच्या इथून आता म्हणजे जवळपास दिल्लीला वगैरे, पुण्याला वगैरे पॅकिंग करून पाठवतो. आणि कुठच्याही ऑर्डर कुठेही पाठवू शकते. ऑल इंडिया ते पाठवायला तयार आहे. हो, त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही.